मंडळी नमस्कार. आज एक बातमी वृत्तपत्रामध्ये मी वाचली आणि ती बातमी जशीच्या तशी तुम्हाला मी आता वाचून सांगतो. मंडळी, बातमी अशी आहे की राशन दुकानदारांचं कमिशन थकलं. खरं म्हणजे गरिबांना धान्य वाटणारे हे राशन दुकानदार जे कमिशनपोटी गेल्या कित्येक वर्षापासून आपला हा व्यवसाय करतात आणि त्यांचंच वेतन कमिशन जवळपास 6 महिन्यापासून सरकारने थांबवलेलं आहे. सरकारी तिजोरीत इतरत्र जरी पैसा खळखळ असला तरी या राशन दुकानदारांना देण्यासाठी म्हणून सरकारी तिजोरीमध्ये आता बोंब आहे असं दिसून येते. मंडळी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना नियमित धान्य वाटप करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांचे जानेवारी 2026 ते जून 2026 म्हणजे या 6 महिने धान्य वाटप कमिशन अद्यापही प्रलंबित असल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील दुकानदारांवर आर्थिक संकट ओढवलेलं आहे. रखडलेल्या कमिशनची थकबाकी तातडीने अदा करावी या मागणीसाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल बुधवारला तहसीलदार यांच्या माध्यमातून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे. संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना नियमित व सुरळीत धान्य वाटप करण्याची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदार या नात्याने आम्ही पार पाडत आहोत. मात्र मागील 6 महिन्यापासून धान्य वाटपाचे कमिशन प्रलंबित असल्याने दुकानदारांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. दुकानाचे भाडे, वीज बिल, कर्मचारी वेतन, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण तसेच वैद्यकीय खर्च हे सर्व धान्य वाटपाच्या कमिशनवर अवलंबून असल्याने दुकानदारांनी निवेदनात म्हटले आहे. शासनाने सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने स्वस्त धान्य दुकाने मंजूर केली आहेत. मात्र हक्काचे कमिशन वेळेवर मिळत नसल्याने अनेक दुकानदारांना गंभीर संकटाला सामना करावा लागत आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कमिशनची रक्कम दुकानदाराच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुकानदारामध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना एकत्र आले असून मागील 6 महिन्याचे थकीत अनुदान मिळावे या मागणीसाठी त्यांनी आज तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आमच्या मागणीची दखल घ्यावी. याची दखल जर घेतल्या गेली नाही तर आगामी काळामध्ये लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू असा इशारासुद्धा या राशन दुकानदारांनी दिलेला आहे. दुकानदारांनी दिलेल्या या अर्जावर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख, तालुका अध्यक्ष आर्यम दाताळकर, एस इंगळे, व्ही देशमुख, BO बाजारे, दिलीप पाटील, वाघ, बाठे, तायडे, मानकर, चांडक, धुर्डे, अग्रवाल, शेख अखिल, जोजार, खिरोडकर तसेच तालुक्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानदारांच्या सह्या आहेत. मंडळी, अशा स्वरूपाचे हे निवेदन काल जळगाव जामोदचे तहसीलदार यांना जळगाव जामोद तालुक्यातील या राशन दुकानदारांनी दिलेलं आहे. 1-2 महिना नाही, तब्बल 6 महिन्यापासून रुकलेलं हे त्यांचं कमिशन शासनाने त्यांना दिलं पाहिजे. अन्यथा या सार्वजनिक वितरण व्यवस्थेला कोणत्याही दिवशी खीळ बसल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. मंडळी, बातमी आवडली लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजून आपल्या साक्षीदार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा.